आता सगळ्यात महत्त्वाची बात, सुरखी कोणाला म्हणतात, ठीक आहे, सुरखी कोणाला म्हणतात. आपण जे काही आहेत रस्त्यांच्या कडेला आपण दुसरा आर्टिफिशियल पोझोलॉनिक ॲडमिचर बघत आहोत. दुसरा आर्टिफिशियल पोझोलॉनिक ॲडमिचर बघत आहोत आपण सुरखी. सुरखी काय असती बरं का, याच्या अगोदर पण सुरखी शब्द आला होता. सुरखी शब्द आपण फाईन ॲग्रिगेट किंवा कोर्स ॲग्रिगेट म्हणून याच्या अगोदर आपण कुठेतरी वापरले, फाईन ॲग्रिगेट म्हणून आपण वापरलं असेल. तर माझ्या लक्षामध्ये काय येते, सुरखी म्हणजे काय बरं का, की रस्त्याच्या कडेला वीट भट्ट्या असतात मोठमोठ्या. तर वीट भट्ट्या असतात, मग काही पक्क्या ज्या विटा असतात त्या पक्क्या विटांना आपण घर बांधण्यासाठी वापरून घेत असतो. परंतु वीट भट्टीच्या ठिकाणी तिथंच खूप साऱ्या ज्या काही विटा असतात त्या कच्च्या राहून जातात. खूप साऱ्या विटा ज्या आहेत ना त्या कच्च्या राहून जातात. आता ते कच्च्या विटांना आपल्याला काहीच करता येत नाही, नवीन त्याला आपल्याला वीट बनवता येत नाही त्याची. मग ती जी काही कच्ची वीट राहून गेली, तो काही काही जे आहेत ना चांगल्या भाजल्या गेल्यात, आणि चांगल्या भाजल्या गेलेल्या विटांना मी पाठवतोय कुठेतरी आपण ट्रान्सपोर्ट करून बिल्डिंग वगैरे बांधण्यासाठी आपण त्या विटांना वापरतोय. परंतु ज्या विटा कच्च्या राहिल्यात म्हणजे कमी भाजल्या गेल्यात, त्या विटांचं करायचं काय, त्याचं काही कामाच्या राहिल्या नाहीत. मग आपण काय करत असतो, त्यांचा भुगा करून टाकत असतो. तर ते जे काही ज्या कच्च्या विटा राहिल्या होत्या त्या काही कामाच्या नाही आहेत, ज्या कच्च्या विटा आहेत ज्या काही कामाच्या नाही आहेत त्यांचा मी भुगा करून टाकतो. आणि भुगा केला, त्याचा जेव्हा भुगा करून टाकेल तर भुगा झालेला जे काही भेटतंय तुम्हाला त्याला सुरखी म्हणतात. कळालं का सुरखी म्हणजे काय? तर जे काही कामाच्या विटा नाही आहेत, ज्या काहीच कामाच्या विटा नाही आहेत त्यांचा चुरा करून टाकायचा. चुरा करून जे तुम्हाला भेटेल त्याला सुरखी असं म्हणत असतो आपण, ठीक आहे. किंवा सुरखी याला म्हणतात. दुसरी बात काय असेल बरं का, विटा बनवण्यासाठी तुम्ही काहीतरी क्ले वापरतात, त्याला काय करतात, भाजतात. तो अर्ध्यापर्यंत तुम्ही भाजलं समजा आणि त्याचा चुरा करून टाकला, भाजून त्याचा चुरा करून टाकला, तसं पण सुरखी बनवून देईल, तशी पण सुरखी बनवून देईल. तर सुरखी बनवण्यासाठी दोन वे आहेत. एक म्हणजे काय, जर का समजा वीट भट्टीवरती कच्च्या विटा राहिल्यात तर कच्च्या विटांचा भुगा केला तर सुरखी बनवून गेली. दुसरी बात काय होती, विटा बनवण्यासाठी जी आपण क्ले वापरलेली आहे ती क्लेला मी भाजतोय एक पर्टिक्युलर टेम्परेचरपर्यंत भाजणार, 900 ते 1200 डिग्री सेल्सिअसपर्यंत. विटा बनवण्यासाठी वापरल्या गेलेल्या मातीला 900 ते 1200 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर का मी भाजलं तर त्याच्यापासून सुद्धा सुरखी बनून जात असते. तर सुरखी तशी पण बनेल, सुरखी अशी पण बनेल, पण सुरखी बनलेली. आता या सुरखीला आपण काय करतो, सुरखीला आपण ॲडमिक्चर म्हणून वापरणार आहे. सुरखीला आपण याच्या अगोदर वापरलं होतं, तर सुरखीला आपण याच्या अगोदर ॲडल्टरंट म्हणून वापरला होता. ॲडल्टरंट म्हणजे काय बरं का, आता आपण ॲडल्टरंट म्हणून त्याला वापरला होता, ॲग्रिगेट म्हणून त्याला वापरला होता. ॲडल्टरंट म्हणजे काय, तुम्ही त्याला ॲग्रिगेट म्हणून वापरला होता. फाईन ॲग्रिगेट म्हणून मोर्टार जी होती ती मोर्टार बनवण्यासाठी तुम्ही फाईन ॲग्रिगेट वापरू शकतात. जर तुमच्याकडे फाईन ॲग्रिगेट नसेल तर तुम्ही सुरखी वापरू शकतात. सुरखी म्हणजे काय असते, ते सुरखी म्हणजे हे असं असते, ठीक. तो सुरखी जे काही आहे ती सुरखीला आपण ॲडल्टरंट म्हणून याच्या अगोदर यूज केलेला आहे, राईट. तर ही बात आपल्या लक्षामध्ये येऊन जात असते. मग आता काय बरं का, जर समजा मी कॉन्क्रीटमध्ये 5वा घटक सुरखी म्हणून जर काय ॲड करत असेल ॲज अ ॲडमिक्चर, की चल बा माझ्या कॉन्क्रीटची प्रॉपर्टी इन्हान्स व्हायला पाहिजे म्हणून मी 5वा घटक ॲडमिक्चर म्हणून जर का मी सुरखीला ॲड केला तर आपल्या कॉन्क्रीटला प्रॉपर्टी भेटेल. कोणती प्रॉपर्टी भेटेल, हायड्रोलिसिटी समथिंग. आता शब्द आपण बघितला आता, तो हायड्रोलिसिटीबद्दल आपण डिस्कस केले. कोण सांगेल मला हायड्रोलिसिटी म्हणजे काय रे, हायड्रोलिसिटी म्हणजे काय, हायड्रोलिसिटी कोण इम्पार्ट करतं बरं का, लाईमस्टोनमध्ये म्हणा किंवा समजा लाईममध्ये हायड्रोलिसिटी कोण इम्पार्ट करत होतं, क्ले काय करत होता, हायड्रोलिसिटी इम्पार्ट करत होता. तो हायड्रोलिसिटीची प्रॉपर्टी कोणाला म्हणतो आपण, हायड्रोलिसिटी म्हणजे काय बरं का, की एखाद्या घटकाला समजा लाईमला हायड्रोलिसिटीची प्रॉपर्टी प्राप्त झाली आहे ड्यू टू क्ले. तर लाईममध्ये क्लेचं प्रमाण असल्या कारणानं लाईमला हायड्रोलिसिटीची प्रॉपर्टी भेटलेली आहे. याचा अर्थ काय होत असतो, की जर का समजा लाईमला जर का तुम्ही पाण्यामध्ये वापरायला गेलात ना तर पाण्यामध्ये तो पसरत नाही, सेट होऊन जात असतो. तर पाण्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने सेट होऊन जाईल. किंवा ज्या ठिकाणी हवा नाही त्या ठिकाणी पण इझिली, तो ज्या ठिकाणी हवा नाही आहे, बिलकुल पण हवा नाही आहे त्या ठिकाणी सुद्धा तो सेट होऊन जाईल. तो हायड्रोलिसिटीची प्रॉपर्टी काय असते, हायड्रोलिसिटी. आता मी काय बोलते, की हा जो कॉन्क्रीट मी 5वा घटक जो आपला 5वा ॲडमिक्चर सुरखी ॲड करून बनवला आहे, हा कॉन्क्रीटला एक हायड्रोलिसिटीची प्रॉपर्टी भेटून जाते. हायड्रोलिसिटीची प्रॉपर्टी भेटून जाते म्हणजे काय, या कॉन्क्रीटला तुम्ही डायरेक्टली पाण्यासुद्धा वापरू शकतात. तो पाण्यामध्ये पसरत नाही, तो पाण्यामध्ये न पसरता मस्त चांगल्या पद्धतीने सेट होऊ शकतो, राईट. किंवा अशा ठिकाणी जमिनीमध्ये हवा येत नाही, मग जमिनीमध्ये हवा नाही आहे तरी सुद्धा तुम्हाला जर का कॉन्क्रीटला लवकर सेट करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण कॉन्क्रीटमध्ये 5वा घटक सुरखी म्हणून यूज करू शकतो, जेणेकरून हायड्रोलिसिटीची प्रॉपर्टी आपल्याला त्या कॉन्क्रीटला भेटून जाईल, ठीक. तर पॉईंट आपण बघून घेतला. नंतर ठीक आहे, तो इथं बघा आता दिलेलं आहे, इथं वाचू शकतात सुरखीबद्दल. सुरखी नथिंग बट व्हॉट, कॅल्साइन क्ले पोझोलाना. तो कॅल्साइन क्ले पोझोलाना म्हणजे काय, कॅल्साइन म्हणजे जाळणं. तो क्लेला जाळा,
मातीला जाळून टाका. मातीला जाळल्यामुळे 900 ते 1200 डिग्री सेल्सिअसपर्यंत मातीला जर का जाळलं तर तुम्हाला सुरकी भेटून जाते, राईट. किंवा ज्या खराब झालेल्या विटांचा चुरा करून टाका. कारण की आता बघा, खराब झालेल्या विटा बोलतोय मी तुम्हाला, तर ते विटा बी भाजल्या गेल्या होत्या अगोदर, म्हणजे 900 ते 1200 डिग्री सेल्सिअसपर्यंत भाजल्या गेल्या असतील. पुन्हा त्याचा चुरा करतोय, चुरा केल्यावरती तुम्हाला काय भेटेल? सुरकीच भेटेल. सेम स्टोरी आहे, राईट. तो कॅल्साइन क्ले पोझोलानी इन नथिंग बट अवर व्हॉट. तो कॅल्साइन म्हणजे काय? गरम करणं, उष्णता देणं, खूप जास्त उष्णता देणं म्हणजे कॅल्सिनेशन करणं. तुम्हाला आठवत असेल हा शब्द लाईमस्टोनच्या केसमध्ये. लाईम तुम्ही कसा बनवला होता? कॅल्सिनेशनच्या प्रोसेसवरून बनवला होता. इट इज वन ऑफ द आर्टिफिशियल पोझोलानिक मटेरियल. तो लक्षात घ्या, सुरकीसुद्धा आपला एक आर्टिफिशियल पोझोलानिक मटेरियल आहे. ऑप्टेन बाय बर्निंग क्ले सॉईल ॲट स्पेसिफाईड प्रीडेटरमेंट टेम्परेचर. किती? तो 900 ते 1200 डिग्री सेल्सिअस. सो 900 ते 1200 डिग्री सेल्सिअस जे ठरल्याप्रमाणे एवढं टेम्परेचर तुम्ही त्या मातीला देऊन द्या. मातीला एवढं टेम्परेचर जर का देऊन दिलं तर सुरकी बनून जाते, ठीक. तो इट इज आर्टिफिशियल पोझोलानिक मटेरियल ऑप्टेन बाय बर्निंग द क्ले सॉईल, राईट का. तो क्ले सॉईल म्हणजे काय? माती म्हणूया आपण. विटा बनवण्यासाठी असणारी जी माती आहे त्याला प्रीडिटरमाइंड टेम्परेचर नथिंग बट 900 ते 1200 डिग्री सेल्सिअसपर्यंत कॅल्साइन करा, गरम करा, तुम्हाला सुरकी भेटून जाईल. आता पुढे काय? इट इज यूज इन द मेकिंग द मोर्टार ॲज अ मोर्टार अँड कॉन्क्रीट ॲज अ ॲडल्टरंट फॉर इकॉनॉमी. बरोबर की. तर आपल्या लक्षामध्ये येऊन जातं काय की इकॉनॉमी वाचवण्यास म्हणजे पैसा वाचवण्यासाठी आपण काय करून घेतो असतो, कधी कधी आपल्याकडे समजा आता जवळ कुठेतरी नदी नाही आहे, नदी फार लांब आहे. आता त्या नदीमधून वाळू आणतायत तुम्ही, वाळू आणणं पॉसिबल आहे का? बिलकुल बी नाही. कारण की नदी खूप लांब आहे, ट्रान्सपोर्टेशनचा खर्चच खूप जास्त दिसायला भेटेल. तुम्हाला एक ट्रॉली जर का मागवली तर 2 आणि 2.5 हजार रुपये घेतात ते, आणि ती पण नदी जवळच असते, तिथून सुद्धा 2 आणि 2.5 हजार घेतात. जर का समजा नदी फार लांब असेल तर तिथून वाळू जर तुम्ही आणायला गेलात तर खर्च खूप जास्त निघून येईल. मग त्या केसमध्ये माझ्याकडे आता वाळू नव्हती, मी सुरकीला वापरून घेणार, ठीक आहे. तो सुरकीला ॲज मी फाईन ॲग्रिगेट म्हणून वापरून टाकणार मोर्टारमध्ये, किंवा मी कॉन्क्रीटमध्ये त्याला ॲडल्टरन म्हणून मी वापरून घेत असतो. 2 पॉईंट क्लिअर झाले. पण आपल्याला सुरकीला या ठिकाणी आर्टिफिशियल पोझोलानिक मटेरियल म्हणून या ॲड करायचं आहे, जेणेकरून काय प्रॉपर्टी भेटते बघा. सो कुठे झालं? याच्या पुढे 2 वाक्य होते, ते माझ्याकडून राहून गेले वाटते. हां, ठीक आहे. तर याच्याकडे इथून 2 वाक्य होते काय बरं का. सो इट इज इथं लिहायचं इट्स चीप फंक्शन is to impart strength, and so its chief function is to impart strength and hydraulicity to mortar or concrete. तर मोर्टार किंवा कॉन्क्रीटला हायड्रोलिसिटीची प्रॉपर्टी भेटते, किंवा सुरकी ॲड केल्यामुळे स्ट्रेंथ पण भेटून जाते. सो इट्स चीप फंक्शन इज इम्पार्ट द स्ट्रेंथ अँड हायड्रोलिसिटी प्रॉपर्टी टू मोर्टार. क्लिअर, राईट. तो सुरकीला वापरल्यामुळे स्ट्रेंथ पण भेटून जाईल आणि हायड्रोलिसिटीची प्रॉपर्टी भेटून जाईल. कोणाला? मोर्टारला किंवा आपण म्हणूया आपल्या कॉन्क्रीटला. 5वा घटक म्हणून ॲड करून टाकतोय, ठीक. अशा पद्धतीने पुढे दिसायला भेटेल काय बरं का. तो ॲक्च्युली पुढे झाला आहे, हा पॉईंट झाला आता क्लिअर. हा लक्षात घ्या, याला आपण अगोदर यूज केलेला आहे. कुठे? मोर्टार बनवण्यासाठी. आता मी ॲडमिक्चर म्हणून यूज करतोय, 5वा घटक म्हणून मी सुरकीला ॲड करतोय. 5वा घटक म्हणून मी जेव्हा सुरकीला ॲड करतो ॲडमिक्चर म्हणून, तेव्हा आपल्याला अशा प्रॉपर्ट्या दिसायला भेटत असतात. पुढे काय बरं का, तर लक्षामध्ये येईल आपल्या आता काय, जेव्हा पण आपण सुरकीला ॲड करत आहोत तर सुरकीला ॲड केल्यामुळे काय होईल बरं का, तर तुमच्या लक्षामध्ये येईल अगोदर 4 घटक ऑलरेडी होते. सिमेंट होता, फाईन ॲग्रिगेट होती, कोर्स ॲग्रिगेट होती, पाणी होते. हे 4 घटक होते. 5वा घटक सुरकीला ॲड केला आहे. तो काय होईल बरं का, आता काय होईल, आता जेव्हा पण तुम्ही सुरकीला ॲड करणार, तो 5वा घटक सुरकीला जेव्हा ॲड करणार, सिमेंटचा कंटेंट तुम्ही ऑलरेडी कमी ठेवलेला असणार, राईट. तुम्हाला काय दिसायला भेटेल की सिमेंट आणि पाण्याची रिॲक्शन होऊन जो काही लाईम तयार होईल, तो लाईम आपल्या सुरकीसोबत रिॲक्शन करेल, आणि लाईम सुरकीसोबत रिॲक्शन करून आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, जे काही बनेल काय बरं का, जो कॉन्क्रीट बनेल तो कॉन्क्रीट तो डेन्स कॉन्क्रीट बनून जाईल. तो कॉन्क्रीट जो बनेल तो कॉम्पॅक्ट कॉन्क्रीट बनेल. तो कॉन्क्रीट डेन्स कॉन्क्रीट बनून जाईल, कॉम्पॅक्ट कॉन्क्रीट बनून जाईल, इम्परमिएबल कॉन्क्रीट बनून जाईल. ओके. तो एक पॉईंट इथं लिहायचा राहून गेला होता, पटकन तुम्ही लिहून घ्या, म्हणजे बाकी नंतर लिहायची तुम्हाला काही जरूरत नाही दिसायला भेटेल. बघा तो काय बोलली तुम्ही आता, वेन मिक्स विथ सिमेंट react with lime liberated during setting and hardening of cement. Setting and hardening of cement. It make dense
कॉम्पॅक्ट अँड इम्परमेबल, डेन्स कॉम्पॅक्ट अँड इम्परमेबल कॉन्क्रीट, इम्परमेबल कॉन्क्रीट. काय मिनिंग होतो याचा? याचा मिनिंग असा होतोय, याचा मिनिंग कोणत्या पण बाजूने गोल घुमून फिरवून बघून घ्या. अर्थ याचा असा होईल की जेव्हा आपण पाचवा घटक सुरकीला ॲड करत आहोत, पण त्याच्यामध्ये पाणी पण होतं, पाणी आणि सिमेंटची रिॲक्शन होते, आतमध्ये काही रिॲक्शन होते, सेटिंग किंवा हार्डनिंगच्या वेळेमध्ये आपला CaOH2 तयार होत राहत असतो. आपल्याला माहिती आहे हायड्रेशनच्या प्रोसेसनंतर CaOH2 तयार होत असतो, म्हणजे लाईम तयार होत असतो. आता हा लाईम जर का आपल्या फ्लायासोबत आपलं सुरकीसोबत जर रिॲक्ट झाला तर सुरकीसोबत जर रिॲक्ट झाला तर आपल्याला काय काय प्रॉपर्टी दिसायला भेटेल? जो बनलेला कॉन्क्रीट आहे ना, आता तो कॉन्क्रीट तुम्हाला डेन्स दिसायला भेटेल, राईट. तो कॉन्क्रीट तुम्हाला कॉम्पॅक्ट दिसायला भेटेल. कॉम्पॅक्ट आणि डेन्स असेल त्यामुळे व्हाईट्स पण खूप कमी असतील. व्हाईट्स खूप कमी असेल तर परमेबिलिटी तुम्हाला कमी दिसायला भेटेल. म्हणजे जो कॉन्क्रीट बनलेला असेल तो इम्परमेबल बनलेला असेल. आलं लक्षामध्ये? तर ही एक कहाणी आपण लिहिलेली आहे. तो मग लाईमसोबत आपला सुरकी रिॲक्शन करून कॉन्क्रीटला प्रॉपर्टी देत असतो. कॉन्क्रीट डेन्स बनून गेलं आहे, कॉन्क्रीट कॉम्पॅक्ट बनून गेलेलं आहे, कॉन्क्रीट इम्परमेबल बनून गेलेलं आहे. नाऊ नेक्स्ट. तो हे झाला आता आपला दुसरा आर्टिफिशियल पोझोलॉनिक ॲडमिक्चर आपला झालेला आहे, तो म्हणजे सुरकी. आता आपल्याला तिसरा बघायचा आहे, ग्राउंडेड ब्लास्ट फर्नेस स्लॅग. तर ग्राउंडेड ब्लास्ट फर्नेस स्लॅगबद्दल मी तुम्हाला याच्या अगोदर पण मेन्शन केलं होतं. काय बरं का? तो ग्राउंडेड नथिंग बट डिवॉट पावडर फॉर्ममध्ये. तो ब्लास्ट फर्नेस स्लॅग म्हणजे काय? जे ओव्हर असतात कशाचा? मोस्टली आयन ओव्हर, आयन ओव्हर. म्हणजे काय बरं का? आपण लोखंड, आपल्याला जो काही आयन आहे, लोखंड आपल्याला मिळवायचा असतो, तर लोखंड तर डायरेक्टली काही भेटत नाही. आपण काय करत असतो? लोखंडाच्या काही खाणी असतील तर लोखंडाचा जो ओव्हर असतो त्या ओव्हरपासून आपण लोखंड तर मिळवून घेतो, परंतु जो वेस्टेज उरलेला आहे, तो लोखंडाच्या ओव्हरमधून लोखंड काढल्यानंतर जे वेस्टेज उरलेलं आहे ती वेस्टेजची जर का तुम्ही पावडर करून टाकली तर तुम्हाला काय भेटेल? तेच असतं ग्राउंडेड ब्लास्ट फर्नेस स्लॅग. त्यालाच काय म्हणतो आपण? ग्राउंडेड ब्लास्ट. तर आयरनच्या ओव्हरमधून आयरनला तुम्ही मिळवून घेतल्यानंतर जो वेस्टेज उरत असतो त्याचा चुरा केल्यानंतर जे काही भेटेल त्याला म्हणतो आपण ग्राउंडेड ब्लास्ट फर्नेस स्लॅग. ठीक आहे. मग आता काय होईल बरं का? तर आता आपल्या लक्षामध्ये येईल काय की आपण काय करत आहोत, याला आपण पाचवा घटक म्हणून यूज करतोय. पाचवा घटक म्हणून जो आपण याला यूज करणार, आता हा काय करतो? सिमेंट आणि पाण्याची रिॲक्शन ऑलरेडी झाली आहे, त्याच्यामधून CaOH2 तयार झालेला आहे. तो CaOH2 या आपल्या ग्राउंडेड ब्लास्ट फर्नेस स्लॅगसोबत रिॲक्शन करून टाकेल आणि रिॲक्शन झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन प्रॉपर्टी दिली, ती म्हणजे कोणती? तर तो म्हणजे काय बरं का? हायड्रोलिसिटी. सो हायड्रोलिक ॲक्शन म्हणजे हायड्रोलिसिटी. तो हायड्रोलिसिटीची प्रॉपर्टी तुम्हाला इथे दिसायला भेटून जाईल, राईट. पुढे तो बघा पॉईंट काय? इट इज ऑप्टेन व्हाईल स्मेल्टिंग आयन ओव्हन इन द ब्लास्ट. तर तुम्हाला माहिती आहे ब्लास्ट फर्नेस स्लॅग काय असतं? कुठेही विचारलं तरी सांगता यायला पाहिजे. आयनच्या ओव्हरमधून आयन मिळवल्यानंतर उरलेला जो काही असेल त्याचा भुगा करून टाका, त्याला ब्लास्ट फर्नेस स्लॅग म्हणत असतो. ठीक. This slag exhibit hydraulic action in presence of the CaOH2 liberated during the hydration of the cement. बरोबर. तर सिमेंट आणि पाण्याची रिॲक्शन झाल्यानंतर CaOH2 जो आपल्याला भेटलेला आहे त्या CaOH2ची आपल्या ब्लास्ट फर्नेस स्लॅग सोबत रिॲक्शन होऊन आपल्या कॉन्क्रीटला एक नवीन प्रॉपर्टी भेटणार, त्याला म्हणतो आपण हायड्रोलिसिटी. हायड्रोलिक ॲक्शन म्हणजे हायड्रोलिसिटीची प्रॉपर्टी तुम्हाला भेटून जाईल. तो हायड्रोलिसिटीची प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल, राईट. तर हायड्रोलिसिटीची प्रॉपर्टी अचीव करून टाकली. दुसरी महत्त्वाची बात, अर्ली स्ट्रेंथ ऑफ द सिमेंट माइट टू बी लेस बट अल्टिमेट स्ट्रेंथ इज कम्पॅरेबल, राईट का? तो आपण काय बोलतो बरं का? सुरुवातीला जर का समजा तुम्ही ब्लास्ट फर्नेस स्लॅग जर का ॲज अ ॲडमिक्चर म्हणून यूज केला असेल कॉन्क्रीटमध्ये, तर कॉन्क्रीटची जी सुरुवातीची स्ट्रेंथ आहे ती कमी दिसायला भेटेल, परंतु नंतरच्या टायमिंगमध्ये अल्टिमेट स्ट्रेंथ ही जास्त दिसायला भेटेल. कम्पॅरेबल असेल किंवा जास्त असेल. कम्पॅरेबल म्हणजे काय बरं का? फक्त OPC वापरल्यामुळे भेटणारी जी स्ट्रेंथ असेल, तेवढी. कम्पॅरेबल म्हटल्यावरती तेवढी. So the early strength of the cement might be less but ultimate strength is comparable. आता इथं सिमेंट नको म्हणायला पाहिजे, इथं कॉन्क्रीट म्हणायला पाहिजे. तर सुरुवातीचं जे काही आहे, सुरुवातीचा जो काही कॉन्क्रीटची इनिशियल जी स्ट्रेंथ आहे, अर्ली स्ट्रेंथ जी आहे ती आपल्याला कमी दिसायला भेटेल. अल्टिमेट स्ट्रेंथ जी आहे ती कम्पॅरेबल किंवा जास्त दिसायला भेटेल. तो पुढे काय? इट फाइंड ॲप्लिकेशन इन मास कॉन्क्रीटिंग अँड ऑफर हायर वर्केबिलिटी रेजिस्टंट टू द केमिकल अटॅक अगेन्स्ट करोजन. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी करोजनचा प्रॉब्लेम येतोय, राईट, ज्या ठिकाणी केमिकल अटॅकचा प्रॉब्लेम येतो आहे, ज्या ठिकाणी करोजनचा प्रॉब्लेम येतो आहे, तो केमिकल अटॅक म्हणा, सल्फर अटॅक म्हणा, ॲसिड अटॅक म्हणजे करोजन होणं. तो ॲसिडचा अटॅक ज्या ठिकाणी होण्याचे चान्सेस जास्त आहेत, केमिकल अटॅक होण्याचे चान्सेस ज्या ठिकाणी जास्त आहेत, तो आपल्याला कळतं आहे की बाबा असा एरियामध्ये आपण कॉन्क्रीटिंग काम करत आहोत ज्यामध्ये चान्सेस जास्त आहेत सल्फर अटॅक होण्याचं, ॲसिड अटॅक होण्याचं, केमिकल अटॅक होण्याचं, राईट की नाही? मग असा जो कॉन्क्रीट बनवते ना त्याच्यामध्ये मी वापरून टाकेल काय? ब्लास्ट फर्नेस स्लॅग. तर ब्लास्ट फर्नेस स्लॅग जर का मी वापरून टाकलं तर येणारा प्रॉब्लेम दूर होऊन जाईल. ठीक. तो इट्स फाइंड द ॲप्लिकेशन. आणि मास कॉन्क्रीटिंगमध्ये आपण काय यूज करत असतो? लक्षात घ्यायचं,
जेव्हा सगळे पोझोलॉनिक, कोणते पण पोझोलॉनिक मटेरियल तुम्ही वापरून टाका, कोणते पण पोझोलॉनिक मटेरियल वापरून टाका, एक प्रॉपर्टी तर पक्की भेटते तुम्हाला, कोणती? हीट ऑफ हायड्रेशन कमी होऊन जात असते. लक्षामध्ये, तर ब्लास्ट फर्नेस स्लॅग वापरल्यामुळे हीट ऑफ हायड्रेशन पण कमी होऊन जात असते. हीट ऑफ हायड्रेशन खूप कमी होऊन जात असते, त्यामुळे जो कॉन्क्रीट बनलेला आहे ब्लास्ट फर्नेस स्लॅग ॲज अ ॲडमिक्चर म्हणून यूज करून जो कॉन्क्रीट बनलेला आहे याचं हीट ऑफ हायड्रेशन कमी असणार, त्यामुळे मी त्याला मास कॉन्क्रीटमध्ये यूज करणार. मास कॉन्क्रीटमध्ये काय यूज करत असतो? कारण की मास कॉन्क्रीटमध्ये तुम्ही सिमेंट जास्त यूज करतात. जर तुम्ही सिमेंट जास्त यूज केली तर हीट ऑफ हायड्रेशन जास्त असतं. त्यामुळे आपण काय करतोय, मास कॉन्क्रीटच्या केसमध्ये सिमेंटचं कंटेंट कमी ठेवा, ब्लास्ट फर्नेस स्लॅगला जास्त करा, त्यामुळे हीट ऑफ हायड्रेशन कमी दिसायला भेटेल. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. तो मास कॉन्क्रीटिंगमध्ये आपल्या याचं ॲप्लिकेशन दिसायला भेटेल. टू इट फाइंड ॲप्लिकेशन इन मास concreting and offer higher workability to resistant chemical attack against the corrosion. राईट. तो आपल्या लक्षामध्ये येतं आहे की मास कॉन्क्रीटिंगच्या केसमध्ये तुम्हाला वर्कॅबिलिटी चांगली भेटून जाईल आणि कोणत्याही प्रकारचा तुम्हाला तो केमिकल अटॅक वगैरे होणार नाही त्या कॉन्क्रीटवरती. ठीक आहे, तो हा पॉईंट आपला कव्हर झाला. ग्राउंडेड ब्लास्ट फर्नेस स्लॅग जो काही आहे हा आपला तिसरा आर्टिफिशियल पोझोलॉनिक ॲडमिक्चर कव्हर झालेला आहे. नाव चौथा सिलिका फ्यूम. आता सिलिका फ्यूम कोणाला म्हणतो बरं का आपण? सिलिका फ्यूमला लोक मायक्रो सिलिका पण म्हणतात. याच्याबद्दल काय डिस्कशन आहे आता लक्षामध्ये येईल आपल्या काय की सिलिका फ्यूम आपण कशा पद्धतीने ऑप्टेन करत असतो. जसं की तुम्ही आता ब्लास्ट फर्नेस स्लॅग कसा ऑप्टेन केला, आयर्नच्या ओव्हरमधून आयर्न काढून उरलेला जो काही वेस्टेज आहे त्याचा चुरा करून तुम्ही ब्लास्ट फर्नेस स्लॅग मिळवला. आता या ठिकाणी सिलिका फ्यूम जी आहे ती पण मी कशी मिळवत असतो, ती पण मी काय करत असतो की सिलिका मेटल, सिलिकाचा काहीतरी ओव्हर असेल, सिलिकाच्या ओव्हरमधून सिलिका मेटलला मिळवून घेतला. सिलिका मेटलला मिळवल्यानंतर जो बाय प्रोडक्ट उरेल खाली, जो वेस्टेज उरेल खाली, त्याचा चुरा करून टाका, तुम्हाला सिलिका फ्यूम भेटून जाईल. तो सिलिका फ्यूम कसं भेटत असते? इट इज प्रोड्यूस बाय प्रोडक्ट ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिलिका मेटल ऑर फेरोसिलिकॉन. राईट. तो फेरोसिलिकॉन बनवताना किंवा सिलिका मेटल बनवत असताना जो काही मागं वेस्टेज उरलेला आहे त्याचा चुरा करून टाका, तुम्हाला सिलिका फ्यूम भेटून जाईल. आणि सिलिका फ्यूमला मी आता ॲज अ मी ॲडमिक्चर म्हणून यूज करणार आहे. तो सिलिका फ्यूमला जर मी ॲज अ ॲडमिक्चर म्हणून जर यूज केला तर सगळ्यात महत्त्वाची एक प्रॉपर्टी भेटत असते कॉन्क्रीटला, ती म्हणजे कोणती? होमोजिनिटी. तो होमोजिनिटी ही एक प्रॉपर्टी. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मला सांगा बरं का रे, कॉन्क्रीटला जर का होमोजिनिटी जर का प्रॉपर्टी भेटली तर कोणत्या गोष्टी टाळल्या जातील? सांगा बरं रे, कॉन्क्रीटला होमोजिनिटीची जर का प्रॉपर्टी भेटली तर कोणत्या गोष्टी टाळल्या जातील? कोणत्या गोष्टी टाळल्या जातील? एक तर ब्लीडिंग होणार नाही, सेग्रिगेशन होणार नाही. लक्षामध्ये, ब्लीडिंग आणि सेग्रिगेशन. ब्लीडिंग म्हणजे काय? सिमेंटची स्लरी वेगळं होणं त्याला ब्लीडिंग म्हणतो. सेग्रिगेशन म्हणजे काय? खड्या ज्या आहेत त्या खड्या वेगळं होणं त्याला मी सेग्रिगेशन म्हणतो. बरोबर आहे. तो खड्या वेगळं होणं म्हणजे सेग्रिगेशन, सिमेंटची स्लरी वेगळं होणं म्हणजे काय? याला म्हणून देतो आपण सिमेंटची स्लरी वेगळं होणं म्हणजे काय? त्याला आपण ब्लीडिंग म्हणून देत असतो. ब्लीडिंग आणि सेग्रिगेशन कधी होत असते? जेव्हा आपलं कॉन्क्रीट नॉन होमोजिनियस आहे. नॉन होमोजिनियस म्हणजे काय? काहीतरी जास्त खड्या टाकल्या गेल्या आहेत, पाणी खूप जास्त टाकलं गेलेलं आहे, सिमेंट काहीतरी टाकलं आहे, तो होमोजिनिटी मेंटेन झालेली नाही आहे, नॉन होमोजिनिटी कॉन्क्रीट बनले. त्या केसमध्ये आपल्याला काय दिसायला भेटत असतं? ब्लीडिंग आणि सेग्रिगेशनचा प्रॉब्लेम दिसायला भेटत असतो. पण जर समजा तुम्ही सिलिका फ्यूम ॲज अ ॲडमिक्चर म्हणून वापरलं तर कॉन्क्रीटला एक होमोजिनिटीची प्रॉपर्टी भेटून जात असते, त्यामुळे ब्लीडिंग आणि सेग्रिगेशनचा प्रॉब्लेम आपण दूर करू शकतो, असं आपल्याला दिसायला भेटत असते. ठीक. सिलिका फ्यूमला लोक मायक्रो सिलिका पण म्हणत असतात. देर आर व्हेरियस ॲडव्हांटेज ऑफ द सिलिका फ्यूम सच ॲज रिडक्शन इन द ब्लीडिंग अँड सेग्रिगेशन, इम्प्रूव्हमेंट ऑफ द स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी अँड लो परमेबिलिटी. लक्षामध्ये, तर आता बघा, जेव्हा पण आपला कॉन्क्रीट नॉन होमोजिनियस होता तेव्हा ब्लीडिंगचा प्रॉब्लेम येत होता. सिमेंटची स्लरी बाहेर चालली जात होती. सिमेंटची स्लरी बाहेर चालल्यानंतर व्हाईट्स उरून जात होते. व्हाईट जर का उडले तर स्ट्रेंथ कमी राहून जात होती. स्ट्रेंथ का कमी राहून जात होती? कारण की व्हाईट्स आहे. कॉन्टॅक्ट एरिया जो आहे तो कमी झाला. कॉन्टॅक्ट एरिया कमी झाला, स्ट्रेंथ जी आहे कमी दिसायला भेटेल. राईट की नाही? तो जेव्हा सिमेंटची स्लरी बाहेर चालली जात होती, जेव्हा नॉन होमोजिनियस कॉन्क्रीट होता तेव्हा सिमेंटची स्लरी बाहेर चालली गेली होती किंवा खड्या बाहेर चालल्या गेल्या होत्या, त्या केसमध्ये बनणारं कॉन्क्रीट त्यांची स्ट्रेंथ कमी होती. पण या केसमध्ये सिलिका फ्यूम जेव्हा मी ॲड केलेला आहे, कॉन्क्रीट आपलं होमोजिनियस आहे. होमोजिनियस कॉन्क्रीटमुळे ब्लीडिंग आणि सेग्रिगेशन कमी झाली. ब्लीडिंग आणि सेग्रिगेशन कमी झाली म्हणजे सिमेंटची स्लरी कमी बाहेर गेली आणि ॲग्रिगेट जो काही तो पण कमी बाहेर गेलं. व्हॉल्यूम ऑफ व्हाईट्स कमी दिसायला भेटेल. एरिया कॉन्टॅक्ट कमी म्हणजे एरिया ऑफ कॉन्टॅक्ट जो काही आहे तो तुम्हाला चांगला दिसायला भेटेल, म्हणजे स्ट्रेंथ जास्त दिसायला भेटेल. तो सिलिका फ्यूम जर का तुम्ही वापरलं तर ब्लीडिंग आणि सेग्रिगेशनचा प्रॉब्लेम आपण दूर करून टाकत असतो आणि स्ट्रेंथ पण आपल्याला चांगली दिसायला भेटत असते आणि व्हाईट्स नसल्या कारणाने ड्युरेबिलिटी पण आपल्याला जास्त दिसायला भेटत असते. पॉईंट क्लिअर आहे का रे? सो ड्युरेबिलिटी वाढून गेली, स्ट्रेंथ पण वाढून गेला, ब्लीडिंग आणि सेग्रिगेशनचा प्रॉब्लेम पण दूर झाला. क्लिअर झालं हे? क्लिअर? हो. हे झालं. पुढं, देर आर व्हेरियस ॲडव्हांटेजेस ऑफ द सिलिका फ्यूम सच ॲज द रिडक्शन इन द ब्लीडिंग. झालं. इम्प्रूव्हमेंट वर्कॅबिलिटी. क्लिअर झालं. हे पण पॉईंट क्लिअर झाला आपला. तो हा सगळा पॉईंट आपला क्लिअर झालेला आहे. आता पाचवा,
आता राईस हस्क ॲश, आता शब्दामध्ये आपल्याला दिसायला भेटतं काय बरं का, राईस म्हटलेलं आहे, राईस हस्क ॲश. बट याला लोक जे ना राईस म्हणजे आपण फक्त पर्टिक्युलर राईसबद्दल बोलतो अशी काही बात नाही. शेतामध्ये जसं की आपण बोलूया बात, आता समजा मक्काचं वावर असेल, बाजरीचं वावर असेल, कशाचं पण वावर असेल, तर बाजरी वगैरे काढल्या गेल्यानंतर बरंचसं जे काही आहेत ना, बरेचसे घटक जे आहेत राहून जातात. तो काय बरं का, तोटा वगैरे तिथं राहून जात असेल, पालापाचोळा खूप सारा राहून जात असेल, बरोबर की नाही. मग आपण काय करतो बरं का, त्याला आपण समजा जाळून टाकतोय, साईडला कुठेतरी घेऊन आपण त्याला जाळून टाकतोय. मग जाळल्यानंतर काय दिसायला भेटेल, जेवढे काही उडणारे घटक होते ते उडून गेले, उडणारे घटक सगळे उडून गेले, जे काही राहून गेले ते खाली आता दिसत आहेत. तर ते जे काही उरलेले घटक आहेत त्यांच्यामध्ये सिलिकाचं प्रमाण आपल्याला दिसायला भेटेल समजा, तर त्याला म्हणून देतो आपण राईस हस्क ॲश. मग तुम्ही म्हणणार हे आपण तर मक्काच्या पाल्याला जाळलेलं आहे, त्याला तरी याला राईस हस्क ॲश का म्हणायची, तो राईस हस्क ॲशच म्हणतात त्याला. लक्षात आलं. ते मोस्टली जे काही आहे जास्त करून लोक जे आहेत ना दुसऱ्या भागामध्ये काय करत होते, त्या तांदळांचे जे की हे असतात वेस्टेज वगैरे, तांदूळला काढल्यानंतर जो काही बाहेरचा जो सगळा हे आहे ना, त्याला जाळल्यामुळे जी राख बनत होती त्याला राईस हस्क ॲश म्हणत होते, बरोबर की नाही. पण फक्त पर्टिक्युलर तीच असेल का असं नाही आहे. तर वावरामध्ये राहणारे जेवढे काही ऑर्गॅनिक मटेरियल खाली राहत आहेत त्यांना जाळल्यानंतर जी राख बनत असते तिला राईस हस्क ॲश आपण म्हणत असतो. ठीक, तर मेन्शन केले पॉईंट. काय पॉईंट आहे बरं का, द कंबशन ऑफ द ॲग्रिकल्चर रिसिड्यू volatiles, the organic matter and silica rich ash is produced is termed as the rice husk येते, तो राईस हस्क ॲश. कंबशन ऑफ ॲग्रिकल्चर रेसिड्यू, लक्षात आलं का. तो जेवढे काही ॲग्रिकल्चर रेसिड्यू म्हणजे शेतामध्ये राहून गेलेले जे घटक आहेत खाली, त्यांना मी जाळून टाकल्यानंतर त्याची राख बनेल. त्या राखमध्ये सिलिकाचं प्रमाण जर का खूप जास्त असेल ना, तर त्या राखेला मी काय म्हणून देईल, राईस हस्क ॲश. आलं लक्षामध्ये. तो पर्टिक्युलरली फक्त राईसच असेल असं काही बात नाही आहे. शेतामध्ये उरणारे जे रेसिड्यू आहे त्याला शिलगवल्यानंतर जे मागे जे काही राख उरते त्याच्यामध्ये सिलिकाचा कंटेंट जास्त आहे आणि त्याला मी म्हणून देतो राईस हस्क ॲश. आता ही उरलेली जी राख आहे ते पोझोलॅनिक मटेरियल आहे आणि या राखेला, ज्या पोझोलॅनिक मटेरियलला ॲज अ ॲडमिक्चर म्हणून जर मी वापरलं तर मला एक बढिया प्रॉपर्टी भेटून जाईल. ती कोणती, ऑफर एक्सलंट बाइंडिंग प्रॉपर्टी. तर कॉन्क्रीटची जी काय आहे, जर मी कॉन्क्रीटमध्ये पाचवा घटक म्हणून ॲडमिक्चर म्हणून जर का समजा राईस हस्क ॲशला जर का वापरलं तर कॉन्क्रीटची बाइंडिंग प्रॉपर्टी चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होऊन जात असते. सो बाइंडिंग प्रॉपर्टी ऑफ द कॉन्क्रीट इज इम्प्रूव्ड बाय युजिंग दी सिलिका हस्क ॲश. ठीक आहे. सो राईस हस्क ॲश. ओके. राईस हस्क ॲश मिक्स विथ द हायड्रोलिक लाईम इज टर्न. आता बघा इथं काय दिसायला भेटते, 5 घटक होते, कोर्स ॲग्रिगेट, फाईन ॲग्रिगेट, सिमेंट, पाणी आणि 5वा कोणता आपला ॲडमिक्चर म्हणून टाकतो मी राईस हस्क ॲश. राईस हस्क ॲश जर टाकला तर बनलेला जो कॉन्क्रीट आहे, कॉन्क्रीटची काय आली बरं का, एक बाइंडिंग प्रॉपर्टी चांगली भेटून गेली, एक प्रॉपर्टी इम्प्रूव्ह झाली. आता काय म्हणतात, राईस हस्क ॲक्स, जर समजा तुम्ही आता इथं काय वावरामधली जी राख होती ही राख आहे, राईट, आणि इकडे हायड्रोलिक लाईम आहे आपला. हायड्रोलिक लाईम कोणता तुम्हाला माहिती, तो हायड्रोलिक लाईम आपण तयार केलेला असतो, राईट. तो हायड्रोलिक लाईम जर समजा तुम्ही राईस हस्क ॲशला हायड्रोलिक लाईममध्ये जर काही ॲड केलं तर जे काही बनत असताना त्याला लोक नाव काय देत असतात, ते नाव एक नोट म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. राईस हस्क ॲशला जेव्हा तुम्ही हायड्रोलिक लाईममध्ये मिक्स करतात तेव्हा त्याला एक नवीन नाव भेटून जातं, त्याला म्हणतात ॲशमो. परीक्षेला प्रश्न विचारेल ना, ॲशमो म्हणजे काय बरं का, राईस हस्क ॲशला जर हायड्रोलिक लाईममध्ये मिक्सर करून टाकलं जे भेटेल त्याला ॲशमो म्हणतात. ASHMOH ॲशमो. दुसरी बात, जर समजा वावरामध्ये तयार झालेली जी राख होती ज्याला मी राईस हस्क ॲश म्हणतोय, तिला जर का समजा मी सिमेंटसोबत मिक्स केलं, म्हणजे सिमेंट आहे, 1 गोणी सिमेंटची, 1 गोणी राईस हस्क ॲशची, एकत्र केल्यानंतर जे भेटेल त्याला काय म्हणणार मी, त्याला म्हणत असतो मी ॲशमेट. तर लक्षात आलं का, राईस हस्क ॲश जेव्हा तुम्ही हायड्रोलिक लाईममध्ये मिक्स करत असता तेव्हा ॲशमो तयार होत असतो, ॲशमो भेटेल तुम्हाला, राईट. आणि जर तुम्ही समजा त्याला सिमेंट सोबत जर काय ॲड केलं तर त्याला आपण ॲशमेट म्हणत असतो, त्याला काय म्हणत असतो आपण, ॲशमेट. क्लिअर झाला का हा पॉईंट रे, एक नोट पॉईंट म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पॉईंट क्लिअर या. तो राईस हस्क ॲश पण आपली काय झाली, आता राईस हस्क ॲश पण झाली आपली कवर. आता आपल्याला काय बघायचं आहे, आता बघायचं आपला पुढचा पॉईंट बघायचा आता मेटाकॅओलाइन. तो मेटाकॅओलाइन जर बघायला गेलात ना, हा एक नॅचरल पोझोलॅनिक मटेरियल आहे. मेटाकॅओलाइट काय बरं का, तो तुम्हाला सगळ्यात अगोदर कॅओलाइन म्हणजे काय शिकायला भेटेल जीटीमध्ये. कॅओलाइन हा एक क्ले मिनरल असतो. कॅओलाइन काय असतो, एक क्ले मिनरल असतो. आता मेटाकॅओलाइन म्हणतोय म्हणजे काय बरं का, तर मेटाकॅओलाइन जो काही आहे हा एक पोझोलॅनिक मटेरियल. कोणता, नॅचरल पोझोलॅनिक. का नॅचरल पोझोलॅनिक, कारण की बघा मेटाकॅओलाइनचे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत
त्यांच्या आजूबाजूला, आता छोट्या पार्टिकलला झूम करून दाखवतोय, त्यांच्या आजूबाजूला, छोट्या पार्टिकलच्या आजूबाजूला खूप सारे म्हणजे त्या छोट्या पार्टिकल्सवरती, सरफेसवरती इनॲक्टिव्ह घटक असतात. तो इनॲक्टिव्ह मटेरियल असतात असं म्हणतोय मी. लक्षात घ्या काय म्हणतोय. तर मेटाकॅओलाइन जो आहे हा नॅचरल पोझोलॉनिक मटेरियल असतो. मग कुठून तरी मेटाकॅओलाइन मिळून आणला, हा नॅचरल पोझोलॉनिक मटेरियल आहे. का नॅचरल पोझोलॉनिक, बघा नॅचरल पोझोलॉनिक मटेरियल आहे आणि त्याची प्रॉपर्टी काय असते बरं का, की मेटाकॅओलाइन मी कुठून तरी आणलेला आहे, हा नॅचरल पोझोलॉनिक मटेरियल मी म्हणतोय, राईट का. तो काय दिसायला भेटत असतं याच्यामध्ये जो आपण उचलून आणलेला मेटाकॅओलाइन आहे तर मला काय दिसायला भेटतात की मेटाकॅओलाइनचे जे पार्टिकल्स आहेत त्यांच्या आजूबाजूला इनॲक्टिव्ह घटक असतात. ॲक्टिव्ह घटक असतात किंवा मटेरियल असतात. म्हणजे पार्टिकलवरती इनॲक्टिव्ह मटेरियल आहेत. आता मी काय करत असतो, मला मेटाकॅओलाइनची ॲक्टिव्हिटी वाढवायची. इनॲक्टिव्ह म्हणजे काय, कोणासोबत तो रिॲक्शन करणार नाही बिलकुल. पण तो जो नॅचरल मेटाकॅओलिन आहे तो इनॲक्टिव्ह दिसायला भेटतोय, परंतु त्याची इनॲक्टिव्हिटी मला कमी करायची. मग कमी करण्यासाठी मी काय करत असतो, काही घटक त्याच्यामध्ये जर काय ॲड केलं ना, ते इनॲक्टिव्ह घटक जे ना सगळे निघून जातील. आता जो मेटाकॅओलिन बनेल तो आपला काय बनेल, ॲक्टिव्ह बनेल. तो सांगायचं तात्पर्य काय बरं का, की जनरली मेटाकॅओलिन जो काय आहे तो नॅचरली पोझोलॉनिक मटेरियल असतो, तो इनॲक्टिव्ह असतो, परंतु त्याची ॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपल्याला ते इनॲक्टिव्ह मटेरियलला रिमूव्ह करावं लागत असतं. ती इनॲक्टिव्ह मटेरियल जर का मी रिमूव्ह करून टाकणार तर आता जो आपला मेटाकॅओलिन बनणार आहे तो ॲक्टिव्ह असणार. त्यामुळे जो मेटाकॅओलिन आपल्या हातात आता आलेला आहे, जो ॲक्टिव्ह मेटाकॅओलिन आहे, आता हा काय झाला बरं का, हा आर्टिफिशियली पोझोलॉनिक मटेरियल झाला. तो नॅचरल मेटाकॅओलिन जो आम्ही खाणीमधून जसं तसं आणलं होतं तर तो एक नॅचरल पोझोलॉनिक मटेरियल होता. तो सुरुवातीला इनॲक्टिव्ह होता, पण त्याची इनॲक्टिव्हिटी आपण कमी करून टाकली आणि आत्ता जो आपल्याला मेटाकॅओलिन भेटत आहे तो आपला आर्टिफिशियल पोझोलॉनिक मटेरियल म्हणून ओळखला जाईल. क्लिअर झाला का पॉईंट, राईट. आणि कसं रिमूव्ह करत असतो त्याला मी, तो नॅचरल पोझोलॉनिक मटेरियल मेटाकॅओलिन जो आणला आहे त्याला पाण्यासोबत मिक्स करून टाका. जेवढे काही इनॲक्टिव्ह घटक असतील ना मटेरियल ते सगळे रिमूव्ह होऊन जातील आणि जो तुम्हाला मेटाकॅओलिन भेटेल पाण्यासोबत रिॲक्शन करायचं, राईट. सो इट इज अ नॅचरल पोझोलॉनिक मटेरियल विच इज इनॲक्टिव्ह बट वेन ट्रीटेड विथ द वॉटर to remove the inactive impurity from the surface and its reactivity increases is term as what, high reactive metakaolin. आणि हा आर्टिफिशियल पोझोलॉन म्हणून ओळखला जाईल. क्लिअर झाला का पॉईंट क्लिअर झाला रे. हो. आता तुम्हाला आठवत असेल काय बरं का, की आपण 5वा घटक म्हणून नॅचरल पोझोलॉन पण ॲड केला होता आणि तुम्हाला बोललो होतं मी काय बरं का, रिप्लेसमेंट ऑफ द सिमेंट. तर सिमेंटच्या रिप्लेसमेंटवरती तुम्हाला ॲड काय करायचं असतं, नॅचरल पोझोलॉना तुम्ही ॲड केला होता. तर सिमेंटच्या रिप्लेसमेंटवरती तुम्ही जो नॅचरल पोझोलॉना ॲड केला होता तो किती ॲड केला होता, रिप्लेसमेंट ऑफ द सिमेंट विथ नॅचरल पोझोलॉना इज इन द रेंज ऑफ 4 to 6%. अगोदरची बात तो म्हणजे किती बरं का, तर तुम्ही 4 ते 6% सिमेंट वापरू नका, त्याच्याऐवजी काय वापरून टाका म्हणे नॅचरल पोझोलॉना. तिकडं इथं काय म्हणतोय मी, इथं मी काय म्हणलेले, रिप्लेसमेंट ऑफ द सिमेंट विथ आर्टिफिशियल पोझोलॉना. तर सिमेंटच्या ऐवजी आपण आर्टिफिशियल पोझोलॉना वापरतोय लगभग 10 ते 30%. लक्षामध्ये तो आर्टिफिशियल पोझोलॉना आपण 10 ते 30% वापरणार सिमेंटच्या ऐवजी. म्हणजे सिमेंटचं घटक किती कमी करून टाका, 10 ते 30% सिमेंट कमी करा आणि आर्टिफिशियल पोझोलॉना तुम्ही 10 ते 30% वापरून टाका, ॲज अ ॲडमिशन म्हणून वापरून टाका. क्लिअर. तो रिप्लेसमेंट ऑफ द सिमेंट विथ द आर्टिफिशियल पोझोलॉना इज डन इन द रेंज ऑफ द 10 ते 30%. तर अशा पद्धतीने आपलं ॲडमिक्चर हे कवर झालेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे वाटर. तो वाटर काही नाही, वाटरची कहाणी आहे याच्यामध्ये कवर होऊन जाईल. ठीक आहे. तो काय कहाणी आहे लक्षात द्या, 10 मिनिटाचं वाटर आहे, तुम्हाला सगळ्या कहाण्या सांगून देतो, लक्षात घ्या वाटरबद्दल. आता लक्षामध्ये येतं माझं काय बरं का, की जो वाटर आहे महत्त्वाचा घटक आहे कोणाचा, कॉन्क्रीटचा. सिमेंट घेतली, फाईन ॲग्रिगेट घेतली, कोर्स ॲग्रिगेट घेतली, तिघांना एकत्र करून टाकलं. आता तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये वापरायला जर लावलं मी, तुम्ही म्हणणार कसं काय वापरायचं, येणारच नाही. जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करत नाही आहे तुम्हाला काहीच प्रॉपर्टी भेटत नाही. तो सिमेंट, सँड, फाईन ॲग्रिगेट, कोर्स ॲग्रिगेट काय असेल याचे सगळे घटक मी ॲड करतो आहे, पण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं राहून दिलं तर हे जे काही बनतं आहे हे तुम्हाला काहीच प्रॉपर्टी देणार नाही. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं तर काय होईल बरं का, त्याला बाइंडिंग प्रॉपर्टी येऊन जाईल. बाइंडिंग प्रॉपर्टीमध्ये म्हणजे स्ट्रेंथ येऊन जाईल. तो पाणी ॲड केल्यामध्ये त्या आपल्याला सगळ्या प्रॉपर्ट्या दिसायला भेटत असतात. मग पाणी खूप महत्त्वाचा घटक आहे. पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, परंतु पाणी ॲड करत असताना काळजी पण घ्यावी लागत असते. ओके. तो लक्षामध्ये आपल्याला काय ठेवायचं बरं का, आपल्याला काय ठेवायचं की पाणी कॉन्क्रीटमधला पाणी हा खूप महत्त्वाचा घटक असतो आणि हा स्वस्त घटक असतो. महत्त्वाचा घटक आहे, स्वस्त घटक आहे. पाण्याशिवाय काहीच भेटणार नाही. तो पाण्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी भेटणार नाही कॉन्क्रीटची. तर कॉन्क्रीटची प्रॉपर्टी आपल्याला मोस्टली पाण्यापासून भेटत असते, एवढी बात आपली कन्फर्म झाली. परंतु आपल्या लक्षामध्ये काय येत असतं बरं का, की जर समजा चुकून तुम्ही
कॉन्क्रीट बनवण्यामध्ये पाणी जर का जास्त वापरून घेतलं ना तर तुम्हाला प्रॉपर्टी जी आहेत ना ते पण चुकीच्या दिसायला भेटून जाते. म्हणजे जसं की काय बरं का, समजा आपण बात कमीची करू. जर समजा कॉन्क्रीट बनवण्यासाठी मी कमी पाणी जर का वापरून घेतलं तर काय होईल बरं का, कमी पाणी जर का मी समजा वापरलं तर मला लक्षामध्ये येऊन जाईल काय की कमी पाणी वापरले पेस्ट काही व्यवस्थित बनणार नाही. पेस्ट जर व्यवस्थित बनली नाही तर तुम्हाला वर्केबिलिटी काही चांगली भेटणार नाही, बरोबर की नाही. तो कहाणी सोपी सरळ आहे. जी काही आपण आता काय डिस्कशन करत होतो आपण की समजा कॉन्क्रीट बनवण्यासाठी मी पाणी कमी वापरले तर तुम्ही कमी वापरलं असेल तर सिमेंट पेस्ट व्यवस्थित बनणार नाही, कॉन्क्रीटची पेस्टच व्यवस्थित बनणार नाही, म्हणजे वर्केबिलिटी व्यवस्थित भेटणार नाही. पाणी जर का कमी तुम्ही वापरलं तर वर्केबिलिटी कमी भेटेल. कमी पाणी वापरल्यामुळे नुकसान पण दिसायला भेटते. पाणी तुम्हाला वापरायचं आहे पण चुकून जर तुम्ही पाणी कमी वापरलं तर वर्केबिलिटी आपल्याला कमी दिसायला भेटेल. पेस्टच बनणार नाही, वर्केबिलिटी आपल्याला कमी दिसायला भेटेल. ओके, जर समजा मी पाणी कमी वापरलं असेल अजून काही प्रॉपर्टीमध्ये काही नुकसान होईल का? होईल. काय नुकसान होईल बरं का, लक्षात घ्या. जर तुम्ही समजा पाणी कमी वापरलं असेल तर सिमेंट आणि वॉटरची रिॲक्शन कम्प्लिटली होणार नाही, हायड्रेशन कमी होईल, बरोबर आहे. पाणी तुम्ही कमी वापरलं आहे, सिमेंट एवढं मोठं आहे आणि सिमेंट आहे आणि पाणी तुम्ही कमी वापरतायत, हायड्रेशनची प्रोसेसच कंप्लीट होणार नाही. जर हायड्रेशनची प्रोसेस जर कंप्लीट झाली नाही तर तुम्हाला स्ट्रेंथ पण भेटणार नाही. का? कारण की हायड्रेशनच्या प्रोसेसमुळेच तुम्हाला स्ट्रेंथ भेटत असते. मग जर का हायड्रेशनची प्रोसेस जर का समजा कमी होत असेल तर स्ट्रेंथ पण तुम्हाला कमी भेटेल. सांगायचं तात्पर्य काय निघून आलं, जर का समजा कॉन्क्रीट बनवण्यासाठी पाणी जर का मी कमी वापरत असेल तर मला वर्केबिलिटी पण कमी भेटेल आणि मला स्ट्रेंथ पण कमी भेटेल. पॉईंट क्लिअर झाला का? वर्केबिलिटी पण कमी भेटेल आणि आपल्याला काय स्ट्रेंथ पण आपल्याला कमी दिसायला भेटेल. पण जर समजा चुकून पाणी एका लेवलपेक्षा जर का मी जास्त वापरलं त्यामुळे सुद्धा आपली प्रॉपर्टी चुकीची दिसायला भेटते. कशा पद्धतीने? जर समजा तुम्ही पाणी जर का जास्त वापरलं ते जास्तीचं पाणी जे ना कॅपिलरी वॉटर म्हणून ॲक्ट करेल. कॅपिलरी वॉटर हे पटापट उडून जातं, ते बाष्पीभवनामध्ये उडून जाईल. पण ते जे जास्तीचं पाणी तुम्ही ॲड केलं होतं ते जर का समजा उडून गेलं तर ते व्हाईट्स मागे ठेवून जाईल आणि जर व्हाईट्स मागे ठेवून गेलं तर ड्युरेबिलिटी काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. कॉन्टॅक्ट एरिया काय होऊन जाईल? तो कॉन्टॅक्ट एरिया तुम्हाला दिसायला भेटेल, कॉन्टॅक्ट एरिया कमी होऊन जाईल. कॉन्टॅक्ट एरिया कमी झाला स्ट्रेंथ तुम्हाला कमी दिसायला भेटेल. सांगायचं तात्पर्य काय, जर जास्त पाणी जर वापरलं तुम्ही तर ते पाणी कॅपिलरी वॉटर म्हणून ॲक्ट होऊन जाईल. ते पाणी इव्हपोरेशनमध्ये उडून जाईल. इव्हपोरेशनमध्ये उडून गेल्यानंतर व्हाईट्स राहून जातील. व्हाईट्स राहिल्यामुळे तुम्हाला ड्युरेबिलिटी पण कमी भेटेल आणि स्ट्रेंथ पण काय भेटेल? कमी दिसायला भेटेल. तो स्ट्रेंथ पण आणि ड्युरेबिलिटी पण आपल्याला काय दिसायला भेटून जाईल? कमी दिसायला भेटून जाईल. राईट. तर हे कहाणी आहे. जर पाणी कमी वापरलं तर काय, जास्त वापरलं तर काय, त्याची पण तुम्हाला मी कहाणी सांगून दिलेली आहे. तो वाचा बघा. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट रिक्वायर फॉर प्रिपरेशन ऑफ द कॉन्क्रीट अँड लिस्ट एक्सपेन्सिव्ह टू. बरोबर. आणि स्वस्त पण आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. तो इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे आपला कॉन्क्रीटचा. बरोबर. वॉटर इज ॲडेड इन द कॉन्क्रीट इन ऑर्डर टू अंडरगोज हायड्रेशन विथ द बाइंडिंग मटेरियल. बरोबर. वॉटर कॉन्क्रीट बनवण्यासाठी जो आपण वॉटर वापरलेला आहे तो वॉटर सिमेंट बाइंडिंग मटेरियल कोण आहे? आपला सिमेंट. तो सिमेंटसोबत रिॲक्शन करून CH जेल तयार करत असतो. त्यामुळे बाइंडिंग प्रॉपर्टी येत असते. बरोबर की नाही? मग कॉन्क्रीटला बाइंडिंग प्रॉपर्टी कधी येईल? जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार. का? कारण की पाणी आणि सिमेंटची रिॲक्शन होते, हायड्रेशनची रिॲक्शन होऊन CH जेल तयार होत असतो. त्यामुळे कॉन्क्रीटला बाइंडिंग प्रॉपर्टी भेटत असते. विच इन टर्न इम्पार्ट द डिझायरेड प्रॉपर्टी इन इट. बरोबर. आणि पाणी ॲड केल्यामुळेच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझायर प्रॉपर्ट्या पण भेटत असतात. तर पाणी ॲड केल्यामुळे आपल्याला बाइंडिंगची प्रॉपर्टी तर भेटते परंतु इतर प्रॉपर्ट्यासुद्धा आपल्याला डिझायर प्रॉपर्ट्यासुद्धा भेटत असतात. पुढे क्वांटिटी ऑफ द वॉटर रिक्वायर्ड टू बी ॲडेड इन द कॉन्क्रीट इज केअरफुली रेग्युलेटेड. बरोबर. विचार करून तुम्हाला पाणीला ॲड करावं लागत असतं. ॲज वॉटर ॲडेड इज द लेस दॅन रिक्वायर. जेवढं पाणी लागते त्याच्यापेक्षा जर का कमी वापरलं तो इट वुड बी फॉर्म पुअर कॉन्क्रीट दॅट इज विल नायदर हॅव स्ट्रेंथ ऑर नॉर वर्केबिलिटी. ना तुम्हाला वर्केबिलिटी भेटेल ना तुम्हाला स्ट्रेंथ भेटेल. कारण तुम्हाला मी सांगून दिले. राईट. अँड इफ वॉटर इज ॲडेड मोर दॅन द रिक्वायरपेक्षा जर का जास्त पाणी तुम्ही ॲड केलं तर इट वुड बी रिड्यूस द स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट ॲज फॉलो. लक्षात. तो काय बोलते बरं का, स्ट्रेंथ जी काय ती कमी होऊन जाते. आता स्ट्रेंथ कशी कमी होती याची कहाणी पण सांगितली मी तुम्हाला. इथे खाली म्हटलं. आता पहिली बात बघा तो कशा पद्धतीने बघा. जर समजा चुकून तुम्ही पाणी जास्त वापरलेली असेल तर स्ट्रेंथ कमी कशी होते रे? एक तर सांगितलं मी की पाणी पटपट उडून जाईल आणि व्हाईट्स ठेवून देईल त्यामुळे स्ट्रेंथ कमी होऊन जाईल. हे तर एक कहाणी सांगितली. दुसरी कहाणी अशी पण असू शकते. काय बरं का, जर समजा तुम्ही जास्त पाणी जर तुम्ही वापरलं ना तर काय होईल बरं का, ते पाणी ना सीप होऊन जाईल म्हणजे काय, ब्लिडिंग होऊन जाईल त्याची. तो पाणी जे काही ना पाणी म्हणतोय तो पाणी सीप होऊन जाईल. राईट. एक्सेस वॉटर जे काय आहे ते इव्हपोरेशन होऊन जाईल आणि व्हाईट्स मागे ठेवून जाईल. त्याच्यामुळे स्ट्रेंथ कमी होऊन जाईल. एक्सेस वॉटर जे काय आहे ते सीप होऊन जाईल. कुठून? फॉर्मवर्कमधून. तर फॉर्मवर्कमधून एक्सेस वॉटर सीप होऊन बाहेर चाललं जाईल आणि हनीकॉम्ब स्ट्रक्चर बनवून टाकेल. हनीकॉम्ब स्ट्रक्चर म्हणजे काय बरं का, लक्षात घ्या.
हनीकम स्ट्रक्चर म्हणजे काय हे विचारलं होतं मला तिथे इंटरव्ह्यूला. ठीक, तो हनीकम स्ट्रक्चर म्हणजे काय लक्षामध्ये येईल आपल्याला, की जेव्हा पण आपण काय होत असतं, एक्सेस वॉटर जेव्हा फॉर्मवर्कमधून तुम्ही काय केलेलं असतं, हा बीम आहे आणि बीम बनवण्यासाठी तुम्ही फॉर्मवर्कला वापरलेलं असतं. पण जास्ती जर का तुम्ही पाणी वापरलेलं असणार तर एक्सेस वॉटर जी काही आहे ती एक्सेस वॉटर काय होऊन जाईल, बाहेर चाललं जाईल. एक्सेस वॉटर काय होऊन जाईल, बाहेर चाललं जाईल. बाहेर एक्सेस वॉटर चाललं तर जाईल, परंतु जेव्हा तुम्ही या पाट्या खोलणार, जेव्हा तुम्ही ते फॉर्मवर्क बाहेर काढणार ना, तेव्हा तुम्हाला काय दिसायला भेटेल, फॉर्मवर्कला चिटकून असणारा जेवढा काही सरफेस असेल ना, त्या सरफेसमध्ये तुम्हाला काय दिसायला भेटेल, अशी व्हाईट दिसायला भेटेल. राईट की ना, त्या व्हाईट दिसायला भेटेल. त्याला काय म्हणून देतो तुम्ही, त्याला म्हणून देतो मी वाट हनीकम स्ट्रक्चर. तो हनीकम स्ट्रक्चर म्हणजे काय, मधुमाशाचं ते हे असतं ना पोळे वगैरे, ते मधुमाशाच्या पोळ्यांसारखं तुम्हाला सरफेस दिसायला भेटेल. मग फॉर्मवर्कला टच असणारा जो बाहेरचा सरफेस आहे ते तुम्हाला काय दिसायला भेटेल, असे व्हाईट्स वगैरे दिसायला भेटतील. त्याला आपण हनीकॉम स्ट्रक्चर म्हणत असतो. ते तुम्ही बघितलेलं पण असतील. ठीक आहे, ते का झालं असं, कारण की जे एक्सेस वॉटर आहे ते निघून गेलं. तो एक्सेस वॉटर फॉर्मवर्कमधून शिपेज झाल्यामुळे जेव्हा तुम्ही फॉर्मवर्क काढणार तेव्हा तो सरफेस तुम्हाला हनीकॉम स्ट्रक्चर सारखं दिसायला भेटणार. क्लिअर आहे का पॉईंट. द एक्सेस वॉटर सिप्स थ्रू द फॉर्मवर्क रिझल्टिंग द हनीकॉम स्ट्रक्चर. गुगलवरती हनीकॉम स्ट्रक्चर कसं असं टाकून घ्या, तुम्हाला हनीकॉम स्ट्रक्चर पण दिसायला भेटून जाईल. राईट, तो कुठे होता तो पॉईंट, हां, तर एक्सेस वॉटर सिप्स थ्रू द फॉर्मवर्क रिझल्टिंग इन द हनीकॉम स्ट्रक्चर. बरोबर. एक्सेस वॉटर इव्हपोरेट्स लिव्हिंग बिहाइंड द एअर व्हाईट्स. बरोबर, हे पण पॉईंट क्लिअर झालं. त्याच्यामुळे स्ट्रेंथ कमी होते, आता तुम्हाला जर मी विचारलं सांगा बरं का रे, हनीकॉम स्ट्रक्चर तयार झाल्यामुळे स्ट्रेंथ कमी कशी काय होईल, हनीकॉम स्ट्रक्चर तयार झाल्यामुळे स्ट्रेंथ कमी कसं काय होईल. हनीकॉम स्ट्रक्चर तयार होते म्हणजे काय होते बरं का, सरफेसवरची व्हाईट्स राहून जातात. सरफेसवरची व्हाईट्स राहून जाणं म्हणजे काय, कॉन्टॅक्ट एरिया कमी होऊन जातो. कॉन्टॅक्ट एरिया कमी होऊन जातो म्हणजे काय, स्ट्रेंथ कमी भेटेल ना. बरोबर आहे की नाही, सांगितलं, याची कहाणी खूप मागे झालेली. सो स्ट्रेंथ आपल्याला कमी दिसायला भेटेल. पुढचा पॉईंट काय, सो आता लक्षात घ्या, आता 2 पॉईंट असतात. लेटन्स म्हणून एक कन्सेप्ट असते. लेटन्स इथं दिलं आहे बघा, कुठे गेलं तो लेटन्स, हा वाला. सो लेटन्स म्हणजे काय बरं का, लक्षात घ्या. समजा हा बीम होता, फॉर्मवर्क लावलेले, कॉन्क्रिटिंगचं काम केले, तो कॅपलरी ॲक्शनमुळे पाणी काय करतं, पाणी जी काही आहे ना वरती येतं, पाणी काय करत असतं, वरती येत असतं आणि टॉपच्या सरफेसवरती पाणी ना ते पाणी साचून जात असतं. राईट, याला म्हणतो आपण लेटन्स. लक्षात घ्या काय म्हणतो मी तुम्हाला. सो द सरफेस अँड फॉर्म द लेअर टर्म ॲज द वॉट लेटन्स. तू काय बोलतो मी इथून वाक्य येते, एक्सेस वॉटर अलॉंग विथ सिमेंट. बघा, तो जे जास्तीचं पाणी आहे ना, ते जास्तीचं पाणी कॅपिलरी ॲक्शनमुळे सिमेंटसोबत वरती येईल आणि टॉप सरफेसवरती साचेल. कधी बघितलं आहे का, कधी काम बघा, रोडाचं जर का काम वगैरे चालत असेल ना, तर टॉप सरफेसवरची अशी सिमेंटची स्लरी जी ना वरती अशी येऊन साचलेली असते. तर कॅपिलरी ॲक्शनमुळं पाणी आणि सिमेंट दोघं जण वरती येऊन जात असतात आणि वरती सिमेंटची स्लरी अशी साचलेली दिसायला भेटत असते. त्याला लेटन्स म्हणत असतात. मग तुम्ही म्हणणार की यार ब्लीडिंग म्हणजे काय, तो बघा, ब्लीडिंग म्हणजे काय असतं, सेपरेशन ऑफ द सिमेंट स्लरी. सिमेंटची स्लरी सेपरेट होणं. मग ती कुठून पण सेपरेट होईल, ती साईडने सेपरेट होईल, ती टॉप सरफेसमधून की कुठून बी होईल. परंतु या ठिकाणी काय होते, टॉपच्या सरफेसवरती सिमेंट बघा, कॅपिलरी ॲक्शनमुळे पाण्यासोबत सिमेंट जो आहे तो वरती येतोय आणि वरती साचतोय. त्याला आपण काय म्हणतो, लेटन्स म्हणत असतो. मामूली फरक आहे, लेटन्स आणि ब्लीडिंगमध्ये मामूली फरक आपल्याला दिसायला भेटत असतो. तो एक्सेस बघा, सिमेंटची स्लरी बाहेर पडणं ब्लीडिंग झाली. एक्सेस जे वॉटर होतं ते सिमेंटला घेऊन कॅपिलरी ॲक्शनमुळे वरती आणलं, त्याला लेटन्स म्हणून देतोय. आता लेटन्सचा प्रॉब्लेम, तुम्ही म्हणणार की आता लेटन्सचं समजा वरती सिमेंटची स्लरी किंवा सिमेंट आणि पाण्याने सिमेंट वरती आणलेलं आहे, वरती जे साचतंय त्याचं नुकसान काय होईल बरं का. समजा आता गमत बघा, गमन काय बघायचं, समजा हा कॉलम होता, अशा पद्धतीने समजा काहीतरी कॉलम असेल, या कॉलमला मी तयार केले, फॉर्मवर्क लावलेलं आहे समजा साईडनं, कॉन्क्रिटिंग काम केलेलं आहे. टॉप सरफेसवरती काय येईल बरं का रे, लेटन्समुळं जे ना पाणी आणि सिमेंटवरती आणून वरती लेटन्सचा प्रॉब्लेम दिसायला भेटेल. आता जेव्हा तुम्ही वरचा लेअर बनवणार ना, या कॉलमच्या वरती जेव्हा तुम्ही वरचा लेअर बनवणार ना, तर तुमच्या लक्षामध्ये येईल काय माहिती आहे का, हा जो प्लेन आहे, जो कॉन्टॅक्ट प्लेन होता, हा कॉन्टॅक्ट प्लेन विकेस्ट प्लेन म्हणून ओळखला जाईल. विकेस्ट प्लेन म्हणून कसा ओळखला जाईल बरं का, कारण की हा विकेस्ट प्लेन म्हणून कसा ओळखला जाईल लक्षात घ्या. जर समजा असा ओरिजिनल फोर्स आला ना, तर जो विकेस्ट प्लेन आहे तो हे जे ना, याला टाईम लागणार नाही असा ब्रेक व्हायला.
लक्षामध्ये तो एक विकेस्ट प्लेन म्हणून तो ओळखला जाईल. कोणता? लॅटरल विकेस्ट प्लेन, राईट. लॉन्जिट्युडनल नाही, वरून येणारा लोड ओके, परंतु लॅटरल जर का फोर्स लावला ना तर हा विकेस्ट प्लेन येईल. फेल्युअर जर झालं तर इथं फेल्युअर व्हायचे चान्सेस जास्त येईल. लक्षामध्ये तो लेटन्स सरफेसच्या टॉपवरती जो लेटन्सचा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे जी लिफ्ट म्हणजे काय, त्याच्यावरती जे मी स्ट्रक्चर बांधणार ना ते तो जो काही कॉन्टॅक्ट आहे तो आपला एक काय असेल, विकेस्ट प्लेन म्हणून ओळखला जाईल, राईट. तो इथं लिहिलं आहे बघा. Surface and the form of the layer term as the latent which reduce the strength between two successive lift. सक्सेसिव्ह लिफ्ट म्हणजे काय, हे स्ट्रक्चर आणि वरच्याच वरती आता पुढचं वरचा लिफ्ट बांधत होतं, म्हणजे काय, वरचा कॉलम मी जेव्हा बांधत होतो ना त्याच्यावर सक्सेसिव्ह लिफ्टमधला जो मला काय दिसायला भेटेल, तो बरोबर कॉन्टॅक्ट एरिया जो ना तिथं विकेस्ट प्लेन दिसायला भेटेल. तिथं तुम्हाला स्ट्रेंथ कमी दिसायला भेटेल आणि लॅटरल फोर्स आल्यानंतर जर काही प्रॉब्लेम जर येत असेल ना तर ॲक्च्युली तो प्रॉब्लेम त्याच ठिकाणी येईल. लक्षामध्ये. So surface and the form layer term as latents which reduce the strength between the two successive lift. क्लिअर झाला पॉईंट. पुढं तर आता लक्षामध्ये घ्या, काय लक्षामध्ये घ्यायचं बरं का आपल्याला, जर समजा मी ॲक्च्युअल पाणीला आपल्या लक्षामध्ये घ्यावं लागतं. पी एचबद्दल पण कहाणी असते, काहीतरी पी एच 6.5चं समथिंग काहीतरी रेंज असते. आपल्याला 456 दिलेले की कॉन्क्रीटमध्ये पी एच किती वापरायचा असतो. आता ती जी काही ना ती व्हॅल्यू मी काही आणली नाही. ठीक. आता गंमत बघा, मी काय बोलतो तुम्हाला की जर समजा तुम्ही पाण्याला जे योग्य पाणी वापरायचं होतं, कॉन्क्रीट बनवण्यासाठी तुम्हाला योग्य पाणी वापरायचं होतं, पण तुम्ही योग्य पाणी न वापरता तुम्ही इम्प्युरिटी पाण्यामध्ये इम्प्युरिटी खूप जास्त होती, खराब पाणी तुम्ही वापरलं, तर तुम्ही समजा इम्प्युअर वॉटर किंवा खराब पाणी जर का तुम्ही कॉन्क्रीट बनवण्यासाठी जर का वापरत असणार तर नुकसान आहे. कसं नुकसान आहे, कोणत्या प्रॉपर्टी हातातून चालल्या जातात बघा. तर लक्षामध्ये काय येते, इफ इम्प्युअर वॉटर इज यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ द कॉन्क्रीट, डिफरन्स इन द सेटिंग टाईम बिटवीन द कॉन्क्रीट प्रिपेअर फ्रॉम द इम्प्युअर अँड प्युअर वॉटर मस्ट नॉट बी ग्रेटर दॅन 30 मिनिट. लक्षात घ्या. ठीक आहे, तुमच्याकडे पाणी नाही तुम्ही इम्प्युअर पाणी वापरतात, हरकत नाही आहे, वापरा. पण लक्षात घ्या, प्युअर पाणी वापरल्यामुळे जे सेटिंग टाईम भेटत होता मला कॉन्क्रीटचा, प्युअर पाणी वापरल्यामुळे जो सेटिंग टाईम भेटत होता मला कॉन्क्रीटचा तो काहीतरी टाईम असेल, आणि जेव्हा मी खराब पाणी वापरल्यामुळे जो मला टाईम भेटेल सेटिंगचा जो टाईम भेटेल तो पण एक काही टाईम भेटेल. तो प्युअर पाणी वापरल्यामुळे कॉन्क्रीटचा सेटिंग टाईम भेटेल मला काहीतरी, आणि इम्प्युअर पाणी वापरल्यामुळे काहीतरी मला त्याचा पण सेटिंग टाईम दिसायला भेटेल. या दोघं सेटिंग टाईममधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स ±30 मिनिटापेक्षा जास्त असायला नको. नॉट ग्रेटर दॅन, लक्षात आलं का, रेंज ही तो 30 मिनिटापेक्षा, म्हणजे काय बरं का, 31 मिनिटंसुद्धा नाही चालणार. मग लक्षामध्ये म्हणजे काय, जेव्हा मी प्युअर वॉटर वापरलं होतं त्याचा सेटिंग टाईम काहीतरी होता एक्स, आणि इम्प्युअर जेव्हा वापरला मी तो काय होईल बरं का, एक तर एक्सपेक्षा 30% वाढून जाईल किंवा कमी होऊन जाईल सेटिंग टाईम, परंतु 30% जास्त वाढायला नको. 30% कमी तर होतं आहे, पण खूप कमी पण व्हायला नको, राईट का. तर मी काय बोलतो, ±30 मिनिट म्हणतोय, टाईम ±30 मिनिट म्हणतोय. सो इम्प्युअर जर का समजा आपण इम्प्युअर वॉटर जर का वापरलं तर सेटिंग टाईम जो की आहे तो सेटिंग टाईममध्ये डिफरन्स ±30 मिनिटाचा असायला पाहिजे, आणि जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ पण ±10%पेक्षा, म्हणजे ±10%च्या रेंजमध्ये राहायला पाहिजे. तो जेव्हा मी प्युअर वॉटर वापरेल तेव्हा मला जी स्ट्रेंथ भेटेल, तर ती स्ट्रेंथ, आणि जेव्हा मी इम्प्युअर वॉटर वापरतोय समजा त्याची जी स्ट्रेंथ, या दोघं स्ट्रेंथमध्ये जो डिफरन्स येतोय तो ± याच्या रेंजमध्ये असायला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त जायला नको. पॉईंट क्लिअर आहे का, कळतोय का रे, पॉईंट क्लिअर आहे का, राईट. झालं इथपर्यंत. नंतर पुढे काय बरं का, जर समजा आपण समुद्राचं पाणी जर का वापरलं, फ्रेश वॉटरच्या ऐवजी जर आपण समुद्राचं वॉटर जर का वापरून टाकलं ना तर आपल्याला स्ट्रेंथ जवळजवळ 10 ते 20% कमी दिसायला भेटेल. प्युअर वॉटरच्या ऐवजी, फ्रेश वॉटरच्या ऐवजी समुद्राचं पाणी जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला स्ट्रेंथ 10 ते 20% कमी दिसायला भेटेल कॉन्क्रीटची. सेटिंग टाईम मात्र वाढून जाईल, राईट की नाही. सेटिंग टाईम म्हणजे लवकर सेटिंग होऊन जाईल. सेटिंग टाईम जो आहे तो तुम्हाला लवकर सेट होऊन जाईल. सी वॉटर जर तुम्ही वापरला ना तर सेटिंग टाईम वाढून जाईल, लवकर सेट होऊन जाईल तो, राईट का, राईट. तो टाईम स्लाइटली तो ॲक्सिलरेट द सेटिंग टाईम स्लाइटली अँड इन्क्रीज. म्हणजे सांगायचा पॉईंट काय आहे, सेटिंग टाईम तुम्ही वाढवू शकतात, लवकरात लवकर जे ना तो सेट होऊन जाईल. समुद्राचं पाणी जर का फ्रेश वॉटरच्या ऐवजी जर कमी वापरलं तर 10 ते 20% स्ट्रेंथ कॉन्क्रीटची कमी होऊन जात असते, परंतु कॉन्क्रीट लवकर सेट होऊन जात असतो. क्लिअर आहे का रे, कॉन्क्रीट सेट लवकर होऊन जाईल पण स्ट्रेंथ मात्र तुम्हाला 10 ते 20% कमी भेटेल. क्लिअर आहे का पॉईंट, राईट. आता तुम्हाला 456/2000 नुसार IS कोड जो आहे याच्यानुसार तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यू जे काही आहेत त्या पाठ करायच्या आहेत. डबल आलो ते हा बघा, ही आकृती होती, ही होती हनीकॉम्बिंगची. बघा फॉर्मवर्क काढल्यानंतर असे काहीतरी दिसायला भेटायची हनीकॉम्बिंगची, आणि आकृती कशाची आहे, ही लेटन्सची. तो लेटन्स म्हणजे काय बरं का, अशा पद्धतीने जे काय आहेत पाणी आणि सिमेंट वरती साचून जातात याला म्हणतो आपण लेटन्स. तो लेटन्सची डायग्राम आहे आणि ही आपली हनीकॉम्बिंगची डायग्राम आहे. आता IS कोडने आपल्याला एक माहिती दिली काय बरं का, परमिसिबल क्वालिटी. तुम्हाला एक पाठच करायचा आहे, तक्ता पाठ करून टाका डायरेक्ट, ठीक आहे.
तो आय एस कोडने आपल्याला काय म्हणलेले बरं का, जर तुम्ही समजा कॉन्क्रीट बनवण्यासाठी पाणी वापरत असणार ना, तर त्या पाण्यामध्ये असणारी जी इम्प्युरिटी आहे ती इम्प्युरिटी या घटकांपेक्षा जास्त असायला नको, नाही तर तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे त्या भेटणार नाहीत. ठीक. तर काय बरं का, सस्पेंडेड सॉलिड म्हणजे सिल्ट. पाण्यामध्ये सस्पेंडेड सॉलिड पण असतात, तुम्ही नॉर्मली पण शिकलेले. तर सस्पेंडेड सॉलिडची परमिसिबल लिमिट किती आहे? 2000. पाण्यामध्ये सस्पेंडेड सॉलिड असतील तर चालेल पण 2000 mg/लिटर, म्हणजे एका लिटरमध्ये 2000 mg 2000 मिलीग्रॅम एवढं असले तर ओके, पण 2000 mg/लिटरपेक्षा जास्त असायला नको. काय? सस्पेंडेड सॉलिड. तो जे पाणी मी कॉन्क्रीट बनवण्यासाठी यूज करत आहे त्याच्यामध्ये असणारा सस्पेंडेड सॉलिड हे 2000 ppm पर्यंत असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नये. परमिसिबल लिमिट येते. कार्बोनेट आणि बायकार्बोनेट. ठीक आहे. तो कार्बोनेट आणि बायकार्बोनेट कशाचे आहे? सोडियम कार्बोनेट किंवा सोडियम बायकार्बोनेट म्हणा, किंवा पोटॅशियम कार्बोनेट किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट म्हणा, किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम बायकार्बोनेट म्हणा. तो सांगायचं काय तात्पर्य काय बरं का, की कॅल्शियम मॅग्नेशियम कशात येतो? सोडियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम. सोडियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे कॅल्शियम आणि बायकार्बोनेट कार्बोनेट आणि बायकार्बोनेट जर कंपाऊंड असले पाण्यामध्ये, जे पाणी कॉन्क्रीट बनवण्यासाठी यूज करत आहे त्या पाण्यामध्ये जर का समजा मॅग्नेशियम नंतर पोटॅशियम आणि सोडियम यांचे जर का कार्बोनेट आणि बायकार्बोनेट कंपाऊंड जर का असले तर काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु 1000 ppm पर्यंतच असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असायला नको. क्लोराईड. आता क्लोराईडचं कंटेंट आपल्याला चालू शकतं. ठीक आहे. किती? तो क्लोराईड जे काय आहे, क्लोराईडचं कंटेंट पाण्यामध्ये क्लोराईडचं कंटेंट जे काय आहे परमिसिबल लिमिट किती त्याची? 10000 ppm. तर एका लिटरमध्ये 10000 ppm जर का असलं ppm म्हणजे mg/लिटर, तो 10000 mg/लिटरपर्यंत असलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. सल्फेट 20000 mg/लिटरपर्यंत. सल्फ्युरिक काहीतरी ॲनहायड्रेट किती आहे? तो 3000 ppm. कॅल्शियम क्लोराईड 2% बाय वेट ऑफ द सिमेंट. सोडियम सल्फाईड हा पूरा तक्ता मला पाठ पाहिजे. सोडियम हायड्रॉक्साईड पण दिलेला आहे. तो डिझॉल्व साल्ट. ऑर्गॅनिक मॅटर हा वाला परीक्षेमध्ये विचारला जातो. त्याला मला सांगा, ऑर्गॅनिक मॅटर काय परिणाम करून जाईल का बरं रे? पाण्यामध्ये जर का समजा ऑर्गॅनिक मॅटर असेल आणि त्या ऑर्गॅनिक मॅटर कंटेनिंग वॉटर जर का मी कॉन्क्रीट बनवण्यासाठी यूज करून टाकलं तर काय होईल रे? ॲक्च्युली सगळ्यांची बात करता आली असती, पण ठीक आहे, जाऊ द्या. बघू आपण पुढे जाऊन कॉन्क्रीट शिकणार आहोत, तिथून तुम्हाला डिटेलमध्ये कळेल. राईट. तो काय दिसायला भेटेल बरं का, ऑर्गॅनिक मॅटर जर तुम्ही वापरला तर ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोज होत असतो. डिकम्पोज झाल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम रिड्यूस होऊन जात असतो, व्हाईट्स राहून जातील, ड्युरेबिलिटी कमी होऊन जाईल. ठीक. तो आयर्न साल्टची लिमिट दिले, ॲसिडचं लिमिट दिले, शुगरचं लिमिट दिले, अशा पद्धतीने वॉटरसुद्धा आपलं काय झालं आहे? कंप्लीट झालं. बोला ओके का रे? इथपर्यंत पॉईंट क्लिअर आहे का? तर वॉटर झालेला आहे. उद्या आपण काय बघणार आहोत? उद्या आपलं कॉन्क्रीट चॅप्टर सुरू होणार आहे. इथं